चैत्र संपला नि वैशाखाला आरंभ झाला. गावोगाव लग्न उरकली जाऊ लागली. करत्या बोलक्या लोकांची चंगळ झाली. पंढरी जिंकली. लग्न जुळवीत ते मनसोक्त चर्चा करू लागले. नवरा नवरीवर तांदूळ टाकायचे आणि पंक्तीला बसून एकदाच पुंडलीक वरदे हरी विठ्ठल असं किंचाळून डोळे झाकून पुरणपोळ्यावर ताव मारायचा. असा काही लोकांचा धंदाच झाला होता. एके दिवशी माळावरती बातमी आली. अगदी वनव्यासारखी आली. उद्याच गुणीची हळद नि परवा लग्न. आणि ती बातमी ऐकून पिऱ्याचा आत्मा खचला. आता गुणी या माळावर कधीच येणार नाही हा विचार त्याला असह्य झाला. तो वेड्यासारखा गावाकडे पाहू लागला. गुणी त्या दिवशी आली नाही. त्या रात्री पिऱ्यानं भाकरी खाल्ली नाही की त्याला रात्रभर झोप लागली नाही. आपल्या देहातील प्राणच कुणीतरी काढून घेतला आहे असं त्याला वाटू लागलं. सकाळ झाली. सूर्य हळूहळू वर आल्यावर पिऱ्यानं गुरं सोडली. आज गुणी जाणार. आज तिची हळद याचा विचार करीत तो माळावर आला. तो वेड्यासारखा बावरून सर्वत्र पाहू लागला. हळूहळू सर्व पोरं जमली. गुरुवाचा गंग्या म्हशीच्या पाठीवर बसून गाणं म्हणत माळावर आला. राघू टाकून निघाली मैनावनी, काय राग आला हो तिच्या मनी. ही गंग्याची लावणी पिऱ्याच्या काळजात बोचली. त्याचं काळीज रक्तबंबाळ झालं. त्या अफाट माळावरून एक गुंड मार्ग दूर गेला होता. त्याने अनेक वळणे घेऊन पूर्वेला दडी मारली होती. पिऱ्याची नजर त्या मार्गानं सैरावैरा धावत होती. तो गुणाला पाहत होता. गावाकडून एक गाडी मंदगतीने माळावर आली. त्या गाडीत गुणी होती. ती गाडी पाहताच पिऱ्याचा आत्मा कळवळला. तो धावतच पुढे गेला. म्हणाला, गुणा, निघालीस? आता परत कवा येणार? लवकरच येईन. अंगावर शुभ्र लाल नि अंगाचा मुरटा करून बसलेली गुणा म्हणाली, पण आता मी गुरं चाराय येणार नाही. तोच कवा तरी माझ्या गावाला ये. बर. पिऱ्या कसा तरी उद्गारला आणि ती गाडी पुढे चालू लागली. पिऱ्या पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर गाडी जात होती. दूर जात होती. आणि आता जाता जाता पिऱ्याचा आत्मा घेऊन जात होती. त्याचे विचार घेऊन जात होती. गाडी आऊटला गेली आणि पिऱ्याचं हृदय पेटलं. त्या घडीला त्यानं तो माळ, ती गुरं, ती पोरं सारं सोडलं आणि तोही चालू लागला. तो चालत होता. त्याच्या डोकीवर सूर्य उगून मावळत होता. तो पुन्हा पुन्हा उगवत होता नि मावळत होता. पण पिऱ्या थांबत नव्हता. तो चालत होता पण बोलत नव्हता. पोटासाठी भाकरी मागून घेत होता. त्यासाठी निरनिराळ्या पाखराची भाषा बोलत होता. तो आला की पोरं जमत होती आणि रंगात येऊन त्याला दगड मारित होती. त्याची दाढी वाढली, जटा वाढल्या की तो माणसातून उठला. वेढा पिऱ्या या नावानं सर्वत्र तो गाजू लागला. वर्ष 10 आली नि गेली. एकदा पिऱ्या इस्लामपुरात दाखल झाला. इस्लामपूरचा प्रख्यात श्रीमंत युसुफ सावकार हे गृहस्थ फार दानी म्हणून त्याचा बोलबाला झाला होता. पिऱ्या सरळ जाऊन सावकारापुढे उभा राहिला. हात जोडून आणि केविलवाना चेहरा करून म्हणाला, मी पिऱ्या कडोळीचा. मी गरीब आहे. तुमच्या पायाशी आलोय. का आलास? सावकार बोलला. मला मदत करा. पिऱ्या म्हणाला, मला जन्माची भाकरी द्या. जन्माची भाकरी? सावकार विचारात पडला नि विचार करून म्हणाला, ठीक. पिऱ्या बैस. मी तुला जन्माची भाकरी देतो. अरे खुशाल जगशील तू. आणि मग सावकारानं एका नोकराला हाक मारून आज्ञा केली की आत्ताच्या आता एक ताऱ्या करून आणा. थोड्याच वेळात ताऱ्या आणि चिपळ्या पुढे येताच सावकार म्हणाला, पिऱ्या, हा ताऱ्या नि ह्या चिपळ्या घेऊन तू गावोगाव भीक माग नि जन्मभर पोटभर जेव. पर सरकार, मला भजन येत नाही. पिऱ्यानं सांगितलं, पिऱ्या तू काहीही म्हण, लोक तुझं ऐकून घेतील आणि भीक वाढतील. जा. सावकारानं एक ताऱ्या गळ्यात मारून पिऱ्याला वाटेला लावलं आणि तो नवा ताऱ्या घेऊन पिऱ्या तोंडाला येईल ते भजन म्हणू लागला. मध्येच मोर, पोपट, कावळे यांचे बोल काढू लागला आणि जगू लागला. त्याच्या जीवनात तो गुणाला विसरला. ती कुठं असेल, काय करीत असेल, ती आपलं नाव काढीत असेल का
या सर्व गोष्टी विसरून फक्त आपलं पोट भरू लागला. परंतु तो ज्या गावात जाईल त्या गावात हलकल्लोळ होत होता. पोरं भावचळत होती आणि पोराच्या झुंडी त्याच्या मागं लागत होत्या. तो जिकडे जाईल तिकडं पोरांची दंगल जात होती. त्यानं कावळ्याचा आवाज काढला की पोरांना चेव येत होता. मग एखादं पोरग लहानसा खडा घेऊन तो पिऱ्याला मारित होता आणि त्या दगडाच्या मारानं बेजार होऊन पिऱ्या जीव घेऊन पळ काढीत होता. पोरं अगदी काळ झाली होती. तो पोरांना भीत होता. दिवस मावळतीकडे कलता झाला. थंड वारा वाहू लागला. वातावरणात आल्हाद पसरला. चावरे गावचं मुकपण दूर होऊन ते बोलू लागलं. पिऱ्या आज लवकरच गावात शिरला. दिवसाबरोबर 4 घरं भीक मागावी आणि मिळेल ते घेऊन धर्मशाळेत जावं, नाहीतर रात्री कुत्री चावतात असा विचार करून तो दारोदार भीक मागू लागला. प्रत्येक दारात निरनिराळ्या पक्ष्याचा आवाज काढू लागला. मध्येच तोंडाला येईल ते भजन म्हणू लागला. नि एक एक घर घेत तो पुढे जात होता. शिळी भाकरी, चटणी, शेंगा यानं त्याची झोळी भरत होती. त्याच्या भरपूर जटा, लांबच्या लांब दाढी, काळी कफनी नि तो जर्मली भांड्याचा ताऱ्या असा त्याचा अवतार पाहून आयाबाया त्याला भाकरी वाढीत होत्या. परंतु याच वेळी गावातील एक एक पोरग त्याच्या भोवती जमत होतं नि तो पुढील दारी निघाला की हुई करून त्याच्या मागून पळत होते. दिवस मावळत होता. पिऱ्या भीक मागत होता. पोरं त्याच्या भोवती गर्दी करून खिदळत एकमेकांना डिवचत होते, शिव्या देत होती आणि पिऱ्यानं गाढवाचा आवाज काढताच सर्वच हसत होते. सूर्य मावळतीच्या काठावर उभा होता. पिऱ्यानं घुबाडाचा आवाज काढताच सर्व पोरं एकदम हसली. सर्व बावचळली. एका पोराने एक लहानसा खडा घेऊन पिऱ्याच्या रोखानं फेकताच सर्व पोरं पागल झाली नि प्रत्येक पोरग मिळेल तो दगड घेऊन पिऱ्यावर भिरकावू लागला. क्षणात त्याच्यावर दगडाचा वर्षाव होऊ लागला. त्याच्या डोक्यात रक्ताची धार लागली. तो रक्तभंबाळ झाला आणि पोरांच्या दगडाचा मारा चुकवीत पळू लागला. अगदी डोळे झाकून पळू लागला. तो रक्तानं न्हाला. पोरं पिऱ्यावर दगड फेकीत होती आणि शहाणी माणसं तो तमाशा पाहून हसत होती. पोरांना कोणीही काहीच बोलत नव्हतं. पिऱ्या मारा चुकवीत पळत होता. सूर्य मावळत होता. तोही पळत होता. त्याची शेंद्री किरणं भूतलावर सांडत होती आणि पिऱ्याचं रक्त त्याच्या खांद्यावर गळत होतं. सूर्य दडणीसाठी पळत होता. वारा पळत होता. काळ पळत होता आणि पिऱ्या जीव मुठीत घेऊन पळत होता. त्यालाही दडण हवी होती. त्यानं त्या पोराची भयंकर दहशत घेतली होती आणि तो आपला ताऱ्या पोटाशी धरून धुमधुकीत होता. नाहीतर ही पोरं आपला खून करतील अशी त्याला भीती पडली होती. एकही माणूस त्याला सहाय्य करीत नव्हतं. पळत पळत सूर्य बुडाला. अंधार पडला आणि त्या अंधारात पिऱ्या दळला. गाव शांत झाला. दिवे लागण झाली. मग जेवण वेळ झाली. माणसं निवांतपणे जेवली. पिऱ्यावर दगडाचा वर्षाव करणारी पोरं भाकरी खाऊन खुरमंडी घालून पडली. सर्व काही शांत झालं. सर्वत्र सामसूम झाली. रात्र सरकू लागली. रातकिडे किरकिर करू लागले. त्या कर्कश आवाजात रात्र पळू लागली. धूम ठोकू लागली. कुठंतरी एखादं घुबाड घुसून त्या रात्रीची भेसूरता वाढवू लागलं. हळूहळू रात्र सरली. पुन्हा उषा प्रकटली. रात्र रेटली गेली. प्रकाश पुढं आला आणि पानवट्याला ते पिऱ्याचं मुंडकं पाहून गावाची पाचावर धारण बसली. घरोघर पिऱ्याचा खून आणि मुंडकं याविषयीच बोललं जात होतं आणि गाव तर फौजदाराची वाट पाहत होता. तर पाटलानं तालुक्याच्या वाटेकडे डोळे लावले होते. तो वरचेवर माणसं पाठवून पिऱ्याच्या हालचालीची माहिती काढीत होता. परिस्थितीत तिळभरही फरक नव्हता. मुंडकं तसंच ओरडत होतं. गावाचं माणूस दिसताच किंचाळत होतं आणि जेव्हा मोटारीचा आवाज ऐकू आला तेव्हा पाटलासह साऱ्या गावाच्या जीवात जीव आला नि फौजदाराची मोटार चावडी पुढं गुरगुरत उभी राहिली. पोलीस बंदुका भरून तयार होते. मोटारीतून उतरताच फौजदारानं आपलं पिस्तूल बाहेर काढलं. एखाद्या मोठ्या शत्रूवर आक्रमण करून जायची तयारी करावी अशा आविर्भावात तो म्हणाला, हं, चला पाटील, कुठं आहे ते मुंडकं? चला दाखवतो. पाटील उठून चालू लागला.
कुलकर्णी आणि गावातील पुष्कळ मोठी माणसं पाय ओढू लागली. फौजदार आणि पोलीस यांना पाहताच मुंडकं मोठ्यानं हसलं. अगदी घोडं खेकळावं तसा भास झाला. तो प्रकार पाहून फौजदार दचकला. पोलीस घाबरले. मग फौजदारानं पिस्तूल रोखून चढाई केली. सारा गाव दूर उभे राहून ते सर्व पाहत होता. वातावरण तंग झाले होते. राम राम रावसाहेब. फौजदार जवळ येताच पिर्याचं मुंडकं बोलतं झालं. राम राम. पण तुझा म्हणे खून झाला आहे. फौजदारानं विचारलं. होय रावसाहेब. मुंडकं बोललं. कुणी केला तुझा खून? फौजदारानं थोड्या अंतरावून विचारलं. या गावच्या कार्ट्यांनी, पोरांनी. मुंडक्यांनी पोरांच्या विरुद्ध तक्रार केली. असं? तुझं धड कुठं आहे? फौजदारानं प्रश्न केला. आणि मुंडकं म्हणाल, हाय की माझ्याजवळ, खाली वाळूत. मला बाहेर काढा. मी जिवंत आहे. मला काल त्या पोरांनी दगड मारून माझं डोकं फोडलं. मग म्या पुरून घेतलं. काय करू? सर्व लोक चकित झाले. काही लोक पुढे झाले. त्यांनी पिर्याला वाळूतून बाहेर काढलं. पिर्यानं स्वतःला गळ्यापर्यंत पुरून घेतलं होतं. हे लक्षात येताच सारा गाव हसू लागला. परंतु पोरं मात्र वरमली होती.